गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी लॉग चॅनलमध्ये. तर बघू शकता आज जाणार आहोत आपण एका पाहुण्याच्या लग्नाला. तर मुलांचे टिफिन गेल्यानंतर घेत होते मी थोडासा नाश्ता बनवून. तर आज नाश्त्यात बनवत होते उपमा आणि बघू शकता तयारी करून घेतली व घेते आता उपमा बनवून. आणि त्यानंतर मग झाला उपमा तयार, नाश्ता केला व घरातली छोटी मोठी राहिलेली बाकी कामं आवरून घेतली पटापट व नंतर निघालो लग्नाला. तर लग्नसुद्धा असं एकदम छान मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी होतं. तर तुम्हाला जर म्हणजे ओळखीचं वाटत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा कुठे चाललो आहे आपण लग्नाला. तर असं आसपासच्याच लोकांच्या तर येतच लक्षात आपण कुठे आहोत ते. आणि बघू शकता लग्नाच्या तिथे अगदी छान असं पाणी आणि खूप सगळी झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट, अगदी सुंदर वातावरण आहे तिथे. त्यामुळे डेस्टिनेशन तर छान वाटतं आहे इथलं. तर बघू शकता मोठमोठी झाडे आहेत आणि तिथे जास्त गर्दी असल्यामुळं मी व्हिडिओ जास्त शूट केला नाही. आणि तिथेच एक सुंदर होती गाय वासरूची मूर्ती, ती आवडली. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर झाली मग आपल्या कामाला सुरुवात. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायच्या होत्या आज डांगरच्या पुऱ्या. आणि मग बघू शकता डांगर कापून घेतलं मोठमोठ्या फोडींमध्येच आणि मग नंतर शिजून घेतलं. आणि बाकीचं डांगर शिजेपर्यंत 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटीमध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ आणि आपलं तांदळाचं पीठही मी त्यात घेतलं होतं. व नंतर घेतला त्यातलाच मसाला काढून म्हणजे लसूण, मिरची, थोडेफार जिरे वगैरे आणि काळे तीळ त्यात पिठामध्ये मिक्स करून घेतले आणि छान अशा छोट्या पुऱ्या करून तयार झाल्या. तर चवदार लागतात ह्या पुऱ्या. आणि बघू शकता मस्त अशी पुऱ्या आपल्या तयार होत्या. तर मुलांना खूप आवडल्या. चॅनलला लाईक, सबस्क्राईब